निमशासकीय कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही। आमदार निवास मंत्र्यांच्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याची माहिती समोर येते। कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर पासून पगारच मिळालेला नाहीये। प्रशासकीय स्तरावरील तांत्रिक अडचणींमुळे हा पगार मिळत नाही अशी माहिती आहे, तर लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांनी तशी माहिती दिलेली आहे। आकाशवाणी आमदार निवासातील त्याचबरोबर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यातील निमशासकीय कर्मचाऱ्यांचे पगार 3 महिन्यांपासून थकलेले आहेत। नोव्हेंबर पासून कर्मचाऱ्यांचे पगार झाले नसल्याची माहिती आहे, तर पगार करण्यासाठी बजेट उपलब्ध आहे, पण प्रशासकीय स्तरावर तांत्रिक अडचणी येत आहेत आणि त्यामुळे पगार थकल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। पण ही जी तांत्रिक अडचण आहे ती 3 महिने कशी काय तशीच राहू शकते आणि या कर्मचाऱ्यांचा पगार थकवला जाऊ शकतो असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार निमशासकीय कर्मचाऱ्यांचे पगार मागील 3 महिन्यांपासून थकलेले आहेत आणि इथं बजेट आहे, पण प्रॉब्लेम हा आहे की तांत्रिक अडचणी येत आहेत, टेक्निकल प्रॉब्लेम येत आहेत आणि त्यामुळे ह्यांचे हे जे निमशासकीय कर्मचारी आहेत जे आमदार निवासामध्ये काम करत असतात, मंत्रालयामध्ये काम करत असतात, त्यांचे पगार थकल्याची माहिती समोर येते। 1-2 नाही तर तब्बल 3 महिन्यांपासून त्यांना पगार मिळालेला नाही। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अजय अडसुळे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अजय, काय सांगाल? एक मोठी बातमी म्हणावी लागेल, हे जे निमशासकीय कर्मचारी आहेत त्यांना मागील 3 महिन्यांपासून पगार मिळालेला नाहीये। नेमके काय अपडेट्स आहेत, कशामुळे हा पगार मिळालेला नाही? नक्कीच खरं आपण पाहू शकतो की मोठी बातमी आहे। मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील याचबरोबर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातील जे निमशासकीय कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचा तब्बल 3 महिन्याचा पगार थकल्याची बातमी समोर येत आहे। नोव्हेंबर 2023, डिसेंबर 2023 आणि जानेवारी 2024 या 3 महिन्याचा पगार थकलेला आहे। त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना सध्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। जर पुढच्या 4 ते 5 दिवसात हा पगार नाही झाला तर हे सर्व कर्मचारी आंदोलनाला बसणार आहेत अशी माहिती त्या सर्व कर्मचाऱ्यांनी लोकशाही मराठीला दिलेली आहे। हे सर्व कर्मचारी कामगार विभागाअंतर्गत येतात, त्यामुळे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या लोकशाही मराठीच्या बातमीवर कामगार विभागाचे अधिकारी दखल घेतात का आणि या कर्मचाऱ्यांचा पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये पगार होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच अजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर लोकशाही मराठीने हे जे निमशासकीय कामगार आहेत त्यांची समस्या या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्यामुळे आता तरी याची दखल घेतली जाते का आणि या कर्मचाऱ्यांचा पगार होतो का ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।